आज मी तुमच्या समोर घरटी या विषयावर माझे मत मांडणार आहे। विषम हवामुळे संरक्षण होण्यासाठी पक्षी घरटी आपापले वेगवेगळे बांधतात। त्याचमध्ये चिमणी आणि कावळे यांचे गोलाकार असतात। ते पडण्याची शक्यता असते, पण ते मजबूत बांधतात। आता शिंपी हा पक्षी एवढा बारीकसा आहे की तो एकदम मोठ्या पानाला गुंडाळून त्याला सुईसारखा आपल्या चोचेने चोच देऊन शिवून अशी सुंदर शिल्पकाम करतो। म्हणूनच शिंपी हा शिल्पकार म्हणून ओळखले जाते। आणि कावळा हा असा पक्षी आहे की त्याचे जे घर असते ते पावसामुळे पळते आणि तो चिमणीकडे जाऊन म्हणतो की मला घे म्हणून, पण चिमणी काय बिचाराला घेत नाही। असं कावळ्याचे घर असते। जोरदार पाऊस आला तर चिमणीचे पण घर पडू शकते। कोकिळाचे बरे आहे, आयत्या बिळात नागोबा। आयत्या बिळात कोकिळा आपले घर मांडते आणि आयत्यात शेवटपर्यंत कुठलाही पक्षी एकाच आयत्या घरट्यात राहू शकतो। आणि सुगरण पक्षी एकदम सुंदर आहे, त्याचा नंबर 1 नंबरचा आहे। त्याचा जे घरटे आहे ते एवढे सुंदर आहे आणि मोहकदार आहे, ते मला खूप आवडते। हे माझे मत मी तुमच्या समोर मांडले। धन्यवाद।